Find the inverse Laplace transform of root p minus 1 upon p bracket raised to 2. आता याचं इन्व्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म काढायचं आहे. रूट पी मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर हा ब्रॅकेट एक्सपाउंड करू ए मायनस बी स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचं स्क्वेअर लास्टच्या टर्मचं स्क्वेअर आणि मिडल टर्म 2 इंटू मिडल टर्म. मिडल टर्म इज द 2 इंटू फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म आणि अलॉंग विथ मायनस साईन. रूट पीचं पी मिडल टर्म मायनस रूट पी प्लस 1 अपॉन पी स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर सेपरेट करू. पी अपॉन पी स्क्वेअर मायनस 2 रूट पी अपॉन पी स्क्वेअर अँड 1 अपॉन पी स्क्वेअर. दोन कॉन्स्टंट असल्यामुळं बाहेर घेतलं. एल इनवर्स ऑफ 1 अपॉन पी 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 गेट कॅन्सल. रूट पी गेट कॅन्सल. देन 1 अपॉन पी रेस टू 3/2 रिमेनिंग plus L inverse of 1 upon p square. We know L inverse of 1 upon p is the 1. L inverse of 1 upon p raised to n plus 1 is the t raised to n upon n plus 1 and t raised to n upon n factorial. If n is the integer, then it is the n factorial, otherwise n plus gamma of n plus 1. Gamma of n plus 1 is the n into root n and gamma of half is the root pi. ठीक है. गॅमा ऑफ हाफ इज द रूट पाय. ठीक आहे. आता एल इनवर्स ऑफ 1 अपॉन पी इज द 1. हे 2 आहे तसं एल इनवर्स ऑफ पी रेस टू 3/2 मीन्स हाफ प्लस 1 प्लस एल इनवर्स ऑफ 1 अपॉन पी स्क्वेअर इज द टी रेस टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल दॅट इज द टी. आता 1 प्लस टी मायनस 2 इंटू एल इनवर्स ऑफ दिस. आता हे किती आहे. एन प्लस 1 इज द हिअर हाफ प्लस 1 मीन्स एन इज द हाफ आणि ह्याचं काय असेल टी रेस टू एन म्हणजे टी रेस टू एन इज द हाफ अपॉन गॅमा ऑफ एन प्लस 1. एन प्लस 1 इज द हाफ प्लस 1 गॅमा ऑफ दॅट हाफ प्लस 1. टी रेस टू 1/2 मीन्स रूट 2 आणि गॅमा ऑफ हाफ प्लस 1 आपल्याला एक प्रॉपर्टी आत्ताच बघितलं. गॅमा ऑफ एन प्लस 1 इज द एन इंटू गॅमा ऑफ एन. आता इथं हाफ ह्याच्यातून 1 गेल्यानंतर काय राहील हाफ दॅट इज द एन इंटू गॅमा ऑफ दॅट हाफ मायनस 2 इंटू रूट टी अपॉन 1 अपॉन 2 इंटू गॅमा ऑफ हाफ. हे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला 2 आहे ते वर जाईल न्यूमरेटरला जाईल -4 2 इंटू 2 -4 रूट टी ॲज इट इज. गॅमा ऑफ हाफ म्हणजे काय असेल रूट पाय म्हणजे रूट टी अपॉन पाय म्हणजे फायनल आन्सर 1 प्लस टी -4 इंटू रूट टी अपॉन रूट पाय. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल एल इनवर्स ऑफ पी अपॉन 2p स्क्वेअर मायनस 8. इथं काय करू डिनॉमिनेटरमधून 2 कॉमन काढू. काय राहील ब्रॅकेटमध्ये पी स्क्वेअर मायनस 4 आणि याचं एल इनवर्स घेताना 1 अपॉन 2 बाहेर आल्यानंतर हाफ इंटू एल इनवर्स ऑफ पी अपॉन पी स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. वी नो द one property inverse Laplace transform of p upon p square minus a square is the cos hyperbolic of at. P upon p square minus a square, here is the simply a is the 2 and its answer is the cos hyperbolic of at half into cos hyperbolic of 2t. आता काय बघू आपण फर्स्ट ट्रान्सलेशन और शिफ्टिंग थेरम. फर्स्ट ट्रान्सलेशन प्रॉपर्टी और शिफ्टिंग थेरम काय असेल. इफ एल इनवर्स ऑफ एफ पी इज द एफ टी देन एल इनवर्स ऑफ एफ ऑफ पी मायनस ए इज द ई रेस टू ए टी इंटू एफ ऑफ टी दॅट इज द ई रेस टू ए टी इंटू एल इनवर्स ऑफ एफ ऑफ पी. इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ पी इज द कॅपिटल एफ टी. देन inverse Laplace transform of f of p minus a is the e raised to at into f t that is e raised to at into L inverse of f of p. p हा पॅरामीटर असताना त्याचा इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म एफ टी असेल आणि पीच्या ऐवजी पी मायनस असेल तर त्याचं इनवर्स ट्रान्सफॉर्म काय असेल ई रेस टू एट इंटू एफ टी दॅट इज द एल इनवर्स ऑफ एफ पी.
आता आपण वी नो एफ ऑफ पी इज द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ टी. एफ पी मीन्स द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ कॅपिटल एफ टी काय असेल एफ पी. आणि डेफिनेशननुसार काय झिरो टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस पी टी एफ टी डी टी. एफ ऑफ पी इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. एफ ऑफ टी इज अ लाप्लास ट्रान्सफॉर्म एफ पी and that is the integration from 0 to infinity काय असेल ई रेंज टू मायनस पी टी एफ ऑफ टी डी टी. आता पी पॅरामीटर असताना हा लाप्लास ट्रान्सफॉर्म. देन रिप्लेस पी बाय पी मायनस ए. देन एफ ऑफ पी मायनस ए इज द इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ऑफ ई रेज टू मायनस पीच्या ऐवजी पी मायनस ए इंटू टी एफ ऑफ टी डी टी. आता ई रेस टू मायनस पी टी ई रेस टू प्लस ए टी हे ईची पॉवर आपण सेपरेट करू. ई रेस टू मायनस पी टी प्लस ई रेस टू प्लस ए टी. आता ई रेस टू मायनस ए टी इथं ठेवू आणि ई रेस टू ए टी आणि एफ टी एकत्र घेऊ. म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस पी टी अँड दिस इज द फंक्शन ऑफ टी अँड इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी. बाय द डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म काय होईल. इट इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू ए टी इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू ए टी इंटू एफ ऑफ टी. ह्या दोन टर्मचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काय आलं एफ ऑफ पी मायनस ए. बाय डेफिनेशन ऑफ एफ ऑफ पी मायनस म्हणजे काय असेल लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू ए टी इंटू एफ ऑफ टी. ह्या दोघांचं लाप्लास ट्रान्सफॉर्म एफ ऑफ पी आहे. नाव बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म जर हे असेल इनवर्स काय असेल याचा इनवर्स ही ब्रॅकेटिंग क्वांटिटी असेल एल इनवर्स ऑफ एफ ऑफ पी मायनस इज द ई रेस टू ए टी इंटू एफ ऑफ टी आणि एफ ऑफ टी इज द इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ पी. दस वी अराइव एल इनवर्स ऑफ एफ ऑफ पी मायनस इज द ई रेस टू ए टी इंटू एल इनवर्स ऑफ एफ ऑफ पी. ठीक आहे. दॅट इज द फर्स्ट ट्रान्सलेशन प्रॉपर्टी. आता सेकंड ट्रान्सलेशन थेरम किंवा शिफ्टिंग थेरम काय आहे. इफ एल इनवर्स ऑफ एफ ऑफ पी इज द एफ टी देन एल इनवर्स ऑफ ई रेस टू मायनस ए पी एफ ऑफ पी इज द जी टी आणि वेअर जी टी इज गिवन बाय एफ ऑफ टी मायनस ए इंटू एच ऑफ टी मायनस ए दॅट इज द हेल्वीसाईड फंक्शन. म्हणजे जी टी कसा असेल दॅट इज एफ ऑफ जी टी हा एफ ऑफ टी मायनस ए असेल व्हेन टी इज ग्रेटर दॅन ए आणि जी टी किती झिरो असेल व्हेन टी इज लेस दॅन ए. इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ पी इज द एफ टी देन इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू मायनस ए पी इंटू एफ ऑफ पीचं काय असेल जी टी अँड वेअर जी टी इज द एफ ऑफ टी मायनस बाय a when t is greater than a and t is less than a then gt is the 0. F of p काय आपला इट इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ टी विथ रिस्पेक्ट टू टी विदिन द लिमिट 0 टू इन्फिनिटी. आता एफ ऑफ पी इंटिग्रेशन विदिन लिमिट 0 टू इन्फिनिटी ऑफ ई रेस टू मायनस पी टी एफ टी डी टी. आता सेकंड शिफ्टिंगमध्ये एफ ऑफ पी आणि ई रेस टू आता काय करू आपण मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय ई रेस टू मायनस ए पी इथं मल्टिप्लाय करू आर एच एसला सुद्धा मल्टिप्लाय करू. पण आर एच एसचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी टी आहे आपण मल्टिप्लाय ई रेस टू मायनस ए पी करतो आहे त्यामुळे हे इंटिग्रेशन साईडमध्ये गेलं तरी हे कॉन्स्टंट टर्म म्हणून जाईल. त्यामुळे इंटिग्रेशनची व्हॅल्यू काही चेंज होणार नाही दोन्ही बाजूला. ई रेस टू मायनस ए पी इंटू एफ ऑफ पी इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस ए पी ई रेस टू मायनस पी टी एफ ऑफ टी डी टी. आता ई रेस टू मायनस ए पी आणि ई रेस टू मायनस पी टी पी कॉमन आहे आणि मायनस पी कॉमन काढल्यानंतर ए प्लस टी किंवा टी प्लस ए राहील ई रेस टू पी इंटू टी प्लस ए. आता आपण काय करू एक सबस्टिट्यूशन करू टी प्लस ए इक्वल टू एक्स देन डी टी इक्वल टू डी एक्स ए इज द कॉन्स्टंट आणि लिमिट बघू टी इक्वल टू 0 असेल तर एक्स इक्वल टू ए आणि टी इक्वल टू इन्फिनिटी असेल तर एक्स इक्वल टू इन्फिनिटी. देन अबव इंटिग्रल बिकम्स नाव अबव इंटिग्रल बिकम्स
इंटिग्रल बिकम्स काय होईल ई रेश टू मायनस ए पी इंटू एफ ऑफ पी लिमिट काय होतील ए टू इन्फिनिटी ई रेश टू मायनस पी ह्याची व्हॅल्यू आपण एक्स ठेवली आहे एफ ऑफ टी टीची व्हॅल्यू किती एक्स मायनस ए आणि डी टीची व्हॅल्यू डी एक्स. आता हे इंटिग्रेशन काय ए टू इन्फिनिटी आहे मग ए टू इन्फिनिटी ई रेश टू मायनस पी एक्स एफ ऑफ एक्स मायनस ए अँड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग मी ॲडिशनल पार्ट काय करतो ए टू इन्फिनिटी 0 टू ए हे इंटिग्रेशन घेतो इंटिग्रेशन विदिन लिमिट 0 टू ए ऑफ ई रेश टू मायनस पी एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. But here is the function is the f of x minus a and here is the function whose value is the 0 within limit 0 to a and value of the function is the f of x minus a within the limit a to infinity. मग हे जी 0 ॲड केलं आहे याच्यात आपण त्यामुळं हेच आहे फक्त हे आपण सोयीसाठी ॲडजस्टमेंट केलं आहे आणि ह्याची 0च आहे. मग आता टोटल काय झालं लिमिट 0 टू ए अँड ए टू इन्फिनिटी 0 टू इन्फिनिटी ई रेश टू मायनस पी एक्स एक्सच्या ऐवजी मी काय केला डमी इंडेक्स टी वापरला एक्स म्हणण्याऐवजी मी काय म्हणलं ई रेश टू पी टू आणि डी एक्सच्या ऐवजी काय म्हणलं डी टी म्हणलं म्हणजे आपण डमी इंडेक्स आपण नाव चेंज केलं डमी इंडेक्स मग ते काही फरक पडत नाही एक्सच्या ऐवजी आपण टी कारण आपण डेफिनेशन सगळ्या टीच्या भाषेत बघितलं आणि मग इथं जी टीची व्हॅल्यू 0 आहे कधी 0 व्हॅल्यू हा फंक्शन आहे कोण आहे तो जी टीची व्हॅल्यू किती असेल एफ ऑफ टी मायनस ए वेन टी इज ग्रेटर दॅन ए आणि 0 किती असेल वेन टी इज लेस दॅन ए म्हणून हे जी टी म्हणजे दिस इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ जी टी. दस ई रेश टू मायनस ए पी इंटू एफ ऑफ पी इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ जी टी बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेश टू मायनस ए पी इंटू एफ ऑफ पीचं काय असेल जी टी अँड जी टी इज द फंक्शन ऑफ टी मायनस ए वेन टी इज ग्रेटर दॅन ए अँड इट्स व्हॅल्यू 0 इज टी इज लेस दॅन ए टी इज लेस दॅन ए टी इज ग्रेटर दॅन ए. अशा पद्धतीनं हा काय असेल सेकंड शिफ्टिंग थेरम.